बिबट्याने हिरण बोल के तिथे काय तुम्हाला बोलायचं ते? कोणाला गाडी चालू गाडी नंबर घ्या. त्यांना म्हणलं तरी ऐका ना ते. मृत अवस्थेत बिबट्या आढळला आहे, याबद्दल आपण काय माहिती सांगाल? आज गोवळवाडी शिवारामध्ये एक बिबट्याचे पिल्लू सापडलेलं आहे, लेपर्ड कब्स. एक साधारणतः 5 ते 6 महिन्याचा असावं ते, आणि ते मृत अवस्थेमध्ये सापडलं. त्याचा प्राथमिक अंदाज असा आहे की आईपासनं त्याची ताकदूट झालेली असावी, आणि तो त्याला शिकार वगैरे इतक्या कमी वयामध्ये सर्व तो मॅच्युअर नसतो, तर त्यामुळे भुकेमुळे मेलेला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. आपल्याला कशी माहिती मिळाली सर? तेथील शेतकऱ्यांनी आणि तेथील आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी आम्हाला संपर्क केला की असा या ठिकाणी वास येतो, आणि आम्ही बघितल्यानंतर तिथं लेपर्डचं पिल्लू आम्हाला दिसतंय म्हणून. तर ती माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळी गेलेलो आहोत. कोणत्या ठिकाणी आला बिबट्याचा पिल्लू? गवळवाडी शिवारामध्ये, तालुका बीड, जिल्हा बीड, शिवदराच्या जवळ आजच सापडली? आजच सापडला. ज्वारीच्या शेतामध्ये आतमध्ये, तो शेताच्या आतमध्ये त्याची डेड बॉडी होती त्या ठिकाणी. तर आपण याच्यामध्ये आणखी त्याच्यामध्ये बच्चू असण्याची शक्यता आहे का? सांगता येत नाही, कारण फिमेलसोबत बच्चू असू पण शकतात, नाही पण शकतात. शक्यतो फिमेलसोबत 1 ते 2 बच्चू असतात, त्यापैकी सांगता येत नाही पुढे. जोपर्यंत आपल्याला त्याचे काही चिन्ह सापडत नाहीत किंवा पगमार्क किंवा काही सापडत नाही, तोपर्यंत आपण त्याला शुअर सांगू शकत नाही. आपल्याला हा बच्चू मृत अवस्थेत सापडल्यानंतर याची माहिती आपण सोशल मीडिया किंवा इतर पत्रकारांना याची माहिती दिली का आपण? नाही, आमची प्रोसेस चालू होती. तुम्ही सर्वप्रथम आमच्याकडे आलेले होते. ती बच्चू आम्ही सापडल्यानंतर त्याचा पूर्ण पंचनामा ते करून बॉडी ताब्यात घेऊन या ठिकाणी पोस्टमॉर्टमसाठी आणली, आणि ते 2 वेटरनरी डॉक्टरांच्या समक्ष त्यांनी पोस्टमॉर्टम केलेलं आहे. तर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आणखी बाकी आहे. रिपोर्ट आल्यानंतर तुम्हाला 100% शुअर सांगता येईल. बीड जिल्ह्यामध्ये यापूर्वी बऱ्याच बिबट्यांनी हल्ले केलेले आहेत मानवी जीवनावर किंवा अशा प्राण्यावर, तर त्याबद्दल आपण नागरिकांना काय आवाहन कराल? बीड जिल्ह्यामध्ये तर मी आल्यापासून तर हल्ला या भागामध्ये नाही, तरीही मला नागरिकांना सांगायचं आहे की ज्या ठिकाणी ऊसाचे क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी नाही का मकाचे क्षेत्र आहे, अशा ठिकाणी लेपर्डची शक्यता, किंवा जे डोंगर रांगेमध्ये किंवा वनाला लागून जे क्षेत्र आहे फॉरेस्टचं, या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. तर अशा वेळेस तुम्ही शेतामध्ये जाताना काही काळजी प्राथमिक स्वरूपाची घ्यायला पाहिजे. अचानक बिबट्या कधी होऊन माणसावर कधीच अटॅक करत नाही, परंतु स्वसंरक्षणार्थ काही प्रमाणामध्ये कुठे हल्ला केले ते लक्षात येतात. तर त्यावेळेस मोठा आवाज करणं, समूहामध्ये जाणं, किंवा काम करताना वाकून ज्यावेळेस काम करतो आपण, त्यावेळेस त्याला समोर एखादं भक्ष्य, त्याला असं वाटतं की आपलं खाद्य आहे, अशा प्रमाणामध्ये काही ठिकाणी अटॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्यावेळेस लोकांनी थोडी काळजी करून समूहाने किंवा आवाज करत जर राहिले तर बिबट्या त्यांच्या आवाजाने आणि त्यांनी घाबरून निघून जाऊ शकतो. या बिबट्याच्या पिल्लू जे आहे सापडला आहे त्याचा शिकार वगैरे तर करण्यात आले असं आपल्या संशय काय आहे? नाही, त्याची जी डेड बॉडी आम्ही बघितली आणि त्याची जी वय बघितलं आम्ही, त्याचे कोणतेही निशाण त्याच्या बॉडीवर किंवा त्याची कुठेही त्याचे नख असतील, मिशी असतील किंवा कोणतेही सर्व बॉडी पार्ट हे जागेवर पूर्णपणे सुरक्षित होते, आणि त्याला कुठेही असे काही ज्या हल्ल्यामुळे किंवा ज्याच्यामुळे इजा झालेल्या असं कुठे काही दिसून आलेलं नाही.